नवी दिल्लीत चाणक्यपुरी भागात इस्रायली दूतावासाबाहेर संध्याकाळी स्फोट झाला। पोलीस, एनआय आणि इतर एजन्सीजकडून तपास सध्या सुरू आहे। दरम्यान स्फोटाच्या जागेवर पोलिसांना एक पत्र सापडले। इस्रायली उच्चायुक्तांना उद्देशून हे पत्र आहे, मात्र पत्रातला मजकूर अजून उघड झालेला नाही। या पत्रावर एक झेंडाही रंगवल्याचं दिसतंय। स्फोट झाल्याचं इस्रायली दूतावासानं मान्य केलं। स्फोटात कोणालाही दुखापत झालेली नाही, मात्र आता त्या पत्रात नेमकं काय लिहिलं याचा तपास सध्या सुरू आहे। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊया। नवी दिल्लीतील इस्रायली दूतावासाबाहेरून सोमेश कोलगे आपल्या सोबत आहे। सोमेश, आता जे पत्र हाती लागले त्या पत्रातून काय नेमकी माहिती आहे हे कळू शकलेलं आहे का, आणि आत्ताची परिस्थिती नेमकी कशी आहे? दीपक, आपण लक्षात घेतलं पाहिजे, अत्यंत गंभीर घटना ही नवी दिल्लीमध्ये आज घडलेली आहे। संध्याकाळी 5 ते 5:15च्या सुमारास आपण पाहू शकतो की ही इस्रायल दूतावासाची जी मागची बाजू आहे तिथे स्फोट सदृश्य आवाज झाला होता आणि त्याविषयीची तक्रार ही पोलिसांना करण्यात आली। पोलिसांना माहिती देण्यात आली। नंतर पोलीस घटनास्थळी आले, एनआयए आलं, इतर अनेक तपास पथकं घटनास्थळी दाखल झाली। त्यांनी अतिशय शोधण्याचा प्रयत्न केला की नक्की इथे बॉम्बस्फोट घडवला गेला होता का, इथे आग लावली होती का, फायर ब्रिगेडच्या गाड्या या ठिकाणी आल्या, पण तिथे कोणताही बॉम्बस्फोट घडल्यानंतर ज्या गोष्टी आढळतात किंवा पुरावे सापडतात तसं काही फारसं सापडलं नाही असं सांगण्यात आलं। पण नंतर पुन्हा ज्या व्यक्तींनी याविषयीची तक्रार पोलिसांना दिली होती ते माध्यमांसमोर आले आणि त्यांनी सांगितलं की होय, मी ब्लास्टचा आवाज ऐकला। संध्याकाळी 7:30 ते 8च्या दरम्यान इस्रायली दूतावासाने हे कन्फर्म केलं की खरोखर इथे ब्लास्ट झाला होता। आणि मग त्यानंतर आता रात्री जी 9 वाजता आपल्याला माहिती मिळते आहे त्यानुसार पोलिसांना इथे एक पत्र सापडलेलं आहे जे इस्रायलच्या राजदूतांना उद्देशून लिहिलेलं आहे। जे इस्रायलचे अँबॅसिडर आहेत भारतातील, नाओर गिलोन यांना उद्देशून लिहिलेलं हे पत्र आहे। आपल्याला सर्वांना माहिती आहे की इस्रायल गाझा संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे इस्रायलचे दूतावास आणि वाणिज्य दूतावास यांना प्रचंड कडेकोट बंदोबस्त आहे आणि अशा पार्श्वभूमीवर अशी घटना घडणं हे अत्यंत संवेदनशील समजलं जाते। सध्या पोलिसांच्या आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्या सगळ्या टीम्स याविषयी तपास करतायत आणि अधिकाधिक माहिती घेत आहेत। याविषयीची सविस्तर माहिती उद्या समोर येऊ शकेल। दीपक, सोमेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।